चला तर मागच्या वेळेस नवरोबा शेव आणायचं विसरून गेले होते, म्हणून घरगुती पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता. पण यावेळेस मात्र नवरोबा न विसरता शेव घेऊन आले. न विसरता काय न सांगता घेऊन आले अगदी वेळेवर, म्हणजे भाजीला वाटण बनवण्याची पण वेळ नाही. म्हणून मग अगदी साधी आणि सिंपल झटपट होणारी शेवभाजी बनवली. त्यासाठी सुरुवातीला कांदा, टोमॅटो बारीक कापून घेतले. एक टोमॅटो थोडासा जाडसर कापला. नंतर कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं, मोहरी, तेजपान आणि सुक्या लाल मिरच्या घातल्या. सोबतच त्यामध्ये थोडासा हिंग घातला. नंतर बारीक ठेचलेला लसूण, अद्रक घातला. हिरव्या मिरच्या घातल्या कापून. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे बेसन घालून हे छान परतून घेतलं. नंतर त्यामध्ये बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद आणि थोडीशी धने पावडर घालून हे छान परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेतलं. एक उकळी आणून घेतली. नंतर नवरोबाने जे शेव आणले होते ते यामध्ये घातले. तुमच्याकडे कुठलेही शेव असो तुम्ही ते वापरू शकता. नंतर चवीपुरतं मीठ घातलं. भरपूर असा बारीक कापलेला कोथिंबीर घातला. तर मस्त अशी झणझणीत शेवभाजी बनवून तयार आहे. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब